नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, रेल्वेमध्ये मेडिकल विभागासाठीची अतिशय महत्त्वाची भरती आलेली आहे। त्यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत। इथं बघा ही जी PDF आहे ती मित्रांनो जवळपास 49 पेजेसची ही PDF आहे। परंतु यामधील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी की तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, एग्जाम फी किती आहे, त्याचबरोबर तिथे आपल्याला वयाच्या कोणकोणत्या अटी देण्यात आलेल्या आहेत, ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी काय करायचंय, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर त्याच्यामध्ये बघा 434 पदांचा तपशील तुम्हाला इथे दिलेला आहे। इथं मित्रांनो तुम्हाला पद क्रमांक दिलेले आहे, इथं पदांचं नाव आणि इथं पदांची संख्या दिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता नर्सिंग सुप्रिटेंडेंट साठी 272 पद भरली जाणार आहेत। सगळ्यात जास्त पद जे आहेत ते नर्सिंग सुप्रिटेंडेंटचे आहेत। डायलिसिस टेक्निशियन साठीची 4 पद आहेत। हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 ची 33 पद आहेत। फार्मासिस्ट 105 पद, रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन 4 पद, ECG टेक्निशियन 4 पदे आहेत आणि लॅब असिस्टंट ग्रेड 2 12 पद, अशी एकूण 434 पदांसाठीची ही भरती असणार आहे। आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन मित्रांनो बघा आपल्याला 9/8/2025 पासून सुरू झालेले आहे आणि याची जी शेवटची तारीख असणार आहे ती 10/9/2025 असणार आहे। मित्रांनो बघा जवळपास आपल्याला इथं 1 महिना या फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे आणि इथं तुम्हाला इंडियन रेल्वेची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचे ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन भरू शकता। तर बघा इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी किती लागणार आहे ते दिलेलं आहे। शैक्षणिक पात्रता अतिशय महत्त्वाच्या आहेत। मी वरती तुम्हाला जे पद क्रमांक सांगितलेला आहे त्यानुसार GNM किंवा BSc नर्सिंग झाला असेल तर पद क्रमांक 1 साठी आहे, BSc डिप्लोमा आहे, त्याच्यानंतर BSc केमिस्ट्री, त्याच्यानंतर पद क्रमांक 4 आहे त्यासाठी 12वी उत्तीर्ण किंवा डी फार्म चालणार आहे। त्याच्यानंतर बघा इथं पद क्रमांक 5 मध्ये 12वी उत्तीर्ण तुमचं एक्सरे टेक्निशियन किंवा रेडिओलॉजीचा डिप्लोमा झाला असला पाहिजे। पद क्रमांक 6 साठी 12वी उत्तीर्ण डिप्लोमा पदवी असली पाहिजे आणि पद क्रमांक 7 साठी तुम्ही 12वी उत्तीर्ण आणि DMLT असला पाहिजे। आलं का लक्षात? तुम्हाला जो वरती तक्ता दिलेला आहे हा तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवायचा, इथली पद लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते मी दिलेलं आहे। कारण आपण जर पाहिलं तर PDF 49 पेजेसची आहे आणि ती PDF सर्व वाचून दाखवत बसेल तर आपला व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी या सांगायच्या आहेत त्या स्किप होतील। त्यासाठी मित्रांनो मी ही तुम्हाला शॉर्ट मध्ये जाहिरात दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला कोणत्या पदासाठी किती वयाची अट आहे ते देखील दिलेलं आहे। साधारणतः 20 ते 40 वर्षापर्यंत प्रत्येक पदासाठीच्या अटी आहेत। इथं तुम्ही पाहू शकता तुम्ही ज्या पद क्रमांकासाठी अर्ज भरणार आहे त्याच्यासाठी किती पात्रता आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे मित्रांनो। तर बघा आपलं जे वयाची अट आहे ती 1 जानेवारी 2026 पर्यंत त्याच्यामध्ये विचारात घेतली जाणार आहे आणि जे कास्ट कॅटेगरी मधून विद्यार्थी येतात त्यांना त्यांच्या वयामध्ये जे काही सरकारी नियम आहेत त्या नियमाप्रमाणे काय केलेलं आहे तिथं सूट देखील देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे, तर ही जी भरती आहे ही संपूर्ण भारतभर भरती असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी परीक्षा फी अतिशय कमी आहे मित्रांनो। बघा याच्यासाठी जनरल OBC EWS या कॅन्डिडेटसाठी 500 रुपये इतकी परीक्षा फी असणार आहे आणि SC ST EBC महिला यांच्यासाठी 250 रुपये परीक्षा फी असणार आहे। बघा अतिशय कमी परीक्षा फी आणि इथं जागा देखील जास्त आहेत, 437 जागा आहेत। आपल्याला फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे। बघा इथं मित्रांनो आपल्याला फॉर्म जे भरायचे आहेत ते 8 सप्टेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म भरण्यासाठीची मी तुम्हाला इथं अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे, त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता। तर आता आपल्याला बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, कशावरती आपल्याला किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत। इथं एकूण 100 क्वेश्चन आहेत। 100 क्वेश्चनचं बघा इथं प्रोफेशनल तुमची ॲबिलिटी आहे त्याच्यावरती तुम्हाला 70 क्वेश्चन विचारले जाणार आहे। जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला 70 क्वेश्चन असणार आहेत। जनरल
अर्थमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग साठी 10 क्वेश्चन असणार आहे आणि जनरल सायन्स साठी देखील तुम्हाला इथं 10 क्वेश्चन असणार आहेत. इथं 100 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कांना, हे इथं लक्षात घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतीय रेल्वेमध्ये सर्वात मोठी भरती आलेली आहे. जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि या भरतीची तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर मित्रांनो लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.